बिना सहकार नाही उद्धार या उद्देशाने आपण आजपर्यंत काम केलंय। महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक 2026 अतिशय छोटं विधेयक आहे, पण ही चर्चा होती हे महत्त्वाचं आहे। पतसंस्थांना देखील आपण हे व्यवसाय करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली पाहिजे। मल्टी स्टेट जर ती कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्याची स्पर्धाच आमची राज्यातली सहकारी संस्था करू शकत नाही। आमच्या पतसंस्थांचे हातपाय तुम्ही बांधून ठेवलेले आहे। मल्टी स्टेटचा जो कायदा आहे केंद्राचा, तो आणि आपल्या राज्याचा कायदा कुठेतरी समांतर होण्याच्या दृष्टीने देखील काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे। बीड जिल्ह्यामध्ये 23 पेक्षा जास्त मल्टी स्टेट सोसायट्यांचा स्कॅम झालेला आहे। राज्य शासनाचा कुठंच कंट्रोल नाहीये। एका सोसायट्यांच्या पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी काही पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे। ज्या संस्था अडचणीत येतात त्या संस्थांना मदत करायला सरकार कुठेतरी कमी पडतं। 5-5, 7-7, 10-10 वर्ष झाले आजपर्यंत या संस्थांच्या चौकशा झाल्या नाही। जे ठेवीदार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी देखील सरकारने काहीतरी करणं गरजेचं आहे। ज्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या जिल्हा बँका चांगल्या आहेत। विकास सोसायट्या जर वीक झाल्या तर ती जिल्हा बँकेचं स्ट्रक्चर वीक होत असतं। या सोसायट्या जिवंत राहिल्या पाहिजे, तेवढ्याच सुविधा या राज्यातल्या पतसंस्थांना देखील मिळाल्या पाहिजे। आपल्या राज्याच्या सहकार खात्यामध्ये काम चाललेलं दिसत नाही। सभापती महोदय, हे जे महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक 2026 आलेलं आहे, याच्यामध्ये विशेष करून विकास सोसायट्यांमध्ये सभासत्व देणं, त्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा होण्याच्या दृष्टीने व्यवस्था सोपी करणं आणि एकंदरीतच पतसंस्थांच्या बिगर कृषी पतसंस्था ज्या आहेत त्याच्यातून सोने तारणचे कर्जाच्या बाबतीमध्ये देखील या विधेयकामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। खरं तर आणि त्याचबरोबर 10 गुंठे जमिनीचं एक त्या ठिकाणी अट, जी म्हणजे पूर्वी जे मोठ्या अटी होत्या त्यापेक्षा आता किमान 10 गुंठे जमीन ज्याला असेल त्याला देखील सदस्यत्व मिळेल अशा पद्धतीचं एक विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर या विधेयकामध्ये अशा फार तुरळक सहकारी संस्था आहेत का जिथं सदस्यत्व नाकारलं जातं किंवा थांबवलं जातं। शक्यतो सहकारामध्ये आपण कधी कोणाला थांबवत नाही किंवा नाकारत नाही। सदाभाऊंनी सहकारी साखर कारखान्यांची इथं काही बाजू मांडली, पण सहकारी साखर कारखाने हे मोठ्या संस्था आहेत, परंतु विकास सोसायट्या असतील, पतसंस्था असतील, याच्यामध्ये शक्यतो अशा पद्धतीने आपण नाकारत नाही। आणि साधारणतः जर आपण पाहिलं तर या सहकार क्षेत्राचा जो मूळ उद्देश आहे आणि त्याचा जो पाया आहे तोच विकास सोसायट्या हा खऱ्या अर्थाने राहिलेला आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता अनेक सदस्यांनी केला। त्या पद्धतीने मागच्या काळामध्ये केंद्राचं चालू झालेलं अमितभाई शहांच्या नेतृत्वाखालचं सहकार खातं यांनी 50 पेक्षा जास्त व्यवसाय करायला विकास सोसायट्यांना परवानगी दिली आणि त्याच्याचबरोबर डिजिटलायझेशन, कॉम्प्युटरायझेशनसाठी देखील प्रत्येक विकास सोसायटीला पैसे देण्याची भूमिका ठेवली आणि काल परवाच या खात्याला 5 वर्ष केंद्रामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा कार्यक्रम देखील दिल्लीमध्ये झाला आणि त्या निमित्ताने आलेल्या अनेक बातम्या देखील आम्ही या ठिकाणी पाहिल्या। माझा सभापती महोदय, या विधेयकाच्या निमित्ताने एक प्रश्न असा आहे की साधारणतः 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतः माझ्या उपस्थितीमध्ये आणि मंत्री महोदय, तत्कालीन मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पतसंस्था प्रश्नांसाठी बैठका घेतल्या, त्याचबरोबर विकास सोसायट्यांसाठी बैठका घेतल्या। दुर्दैवाने सहकार खात्याचा जो दृष्टिकोन आहे, आज हे विधेयक अतिशय छोटं विधेयक तसं पाहिलं तर अतिशय छोटं विधेयक आहे, पण या विधेयकाच्या निमित्ताने ही चर्चा होती हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला आपल्यासमोर काही प्रश्न मांडायचे। इथं सांगण्यात आलं की आपण पतसंस्थांची सातत्याने मागणी आहे की प्रत्येक सदस्याला मतदानाचा अधिकार आपण खरं तर दिलेला आहे। ब वर्गाच्या देखील सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मतदारांच्या संख्या पतसंस्थांमध्ये वाढत चाललेल्या आहेत आणि बँकांमध्ये वाढत चालल्या आहेत। त्याच्यामुळं इलेक्शन देखील जे आहे ते आता फार मोठ्या प्रमाणावर बँकांचे व्हायला लागलेले आहे। त्याच्यामुळं एखादं कोणता सदस्य हा मतदानासाठी असावा हे देखील खरं तर या निमित्ताने थोडंसं स्पष्ट होणं गरजेचं होतं। त्याचबरोबर खरं तर पतसंस्थांना देखील ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या सहकार विभागाने 50 पेक्षा जास्त व्यवसाय विकास सोसायट्यांना करायला सांगितले, पतसंस्थांना देखील आपण हे व्यवसाय करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली पाहिजे। आज मल्टी स्टेट जर ती कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्याची स्पर्धाच आमची राज्यातली सहकारी संस्था करू शकत नाही, वस्तुस्थिती आहे।
आज बुलढाणा अर्बन बँकेचं उदाहरण आपण घेतो की मल्टी स्टेट झाल्यामुळं आज त्यांनी गोडाऊनच्या व्यवसायामध्ये गेले, वेगवेगळ्या व्यवसायात गेले आणि आमच्या पतसंस्थांचे हातपाय तुम्ही बांधून ठेवलेले आहे. त्यांना आम्हाला कोणत्याही पद्धतीने काहीच काम करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सगळ्या पतसंस्था ज्या आहेत त्या राज्याच्या कायद्यातून मल्टी स्टेटकडे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मल्टी स्टेट चा जो कायदा आहे केंद्राचा तो आणि आपल्या राज्याचा कायदा कुठेतरी समांतर होण्याच्या दृष्टीने देखील सहकार खात्याने काही पावलं उचलणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. आज आम्ही पाहतो की ह्या मल्टी स्टेट सोसायट्या या आपल्या राज्यात येतात, एका खोलीत चालू होतात, दुसऱ्या राज्यात एका खोलीमध्ये ते कुठेतरी शाखा उघडतात, 5-50 सभासद करतात आणि मोठा स्कॅम करतात. बीड जिल्ह्यामध्ये 23 पेक्षा जास्त मल्टी स्टेट सोसायट्यांचा स्कॅम झालेला आहे, परंतु राज्य शासनाचं त्याच्यावर कुठंच कंट्रोल नाही आहे. कारण आपण त्यांच्याकडे कायद्याने आपण त्यांना काही प्रश्न विचारू शकत नाही आणि आपण काहीच करू शकत नाही. पोलिसांमध्ये जाणे, त्याच्यात FIR करणे, चौकशा करणे याच्या पलीकडे आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याच्या निमित्ताने ही चर्चा देखील झाली पाहिजे की विकास सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी, पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सरकारने काही पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे. केरळमध्ये मंत्री महोदय, केरळमध्ये एक मॉडेल होतं ज्याच्यामध्ये शासकीय कर्ज रोख्यांमध्ये पतसंस्था कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतात या संदर्भामध्ये आपण दिलीप वळसे पाटील साहेब तत्कालीन सहकार मंत्री असताना देखील ठरवलं होतं की त्याचा अभ्यास करून राज्यामध्ये देखील आपण पतसंस्थांना तसे निर्णय दिले पाहिजे. पण अद्यापपर्यंत तसं कुठलंही या ठिकाणी झालेलं नाही. आज सोने तारणाची आपण परवानगी दिलेली आहे. समजा सोने तारण आपण कर्ज करतोय, पण किती टक्के सोने तारण कर्ज करायचे? सोने तारण कर्ज सुद्धा हे त्याला पण काहीतरी टक्केवारी आपल्याला ठरवावं लागणार आहे. आपण सर्रास सोने तारणाचे कर्ज देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये देखील फसवणुकीचे फार मोठ्या घटना मागच्या काळामध्ये घडलेल्या आहे. खरं तर आम्ही ज्या भागामधून येतो, माझ्या तालुक्यामध्ये एकट्या तालुक्यात सगळ्या सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँका जर पकडल्या तर 5,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी माझ्या एकट्या तालुक्यात आहे. 200 कोटीपेक्षा जास्तच्या 10 पेक्षा जास्त पतसंस्था आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकार जो आहे तो आमच्या इथं रुजलेला आहे. म्हणजे यामुळे या सहकाराचं महत्त्व निश्चितपणाने आम्हाला आहे. हे जे तुम्ही कायदा करताय तो चांगल्या पद्धतीने आहे. याच्यात सभापती महोदय, मला अजून एक गोष्ट या निमित्ताने सरकारकडचं लक्ष या निमित्ताने वेधायचं आहे की ज्या संस्था अडचणीत येतात त्या संस्थांना मदत करायला सरकार कुठंतरी कमी पडतं असं देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचं आहे. आणि ज्या दोषी संस्था असतात, जिथं ठेवीदारांचे, गोरगरीब माणसाचे पैसे अडकलेले आहेत, अशा संस्थांमध्ये वेळखाऊपणा चौकशीचा हा देखील मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. कुठंतरी 88ची चौकशी करायची, त्याला लगेच स्टे घ्यायचा, त्याचा स्टे झाला की परत चौकशीचा आदेश काढायचे, परत ती खाली चौकशी, परत हे 5-5, 7-7, 10-10 वर्ष झाले, परंतु आजपर्यंत या संस्थांच्या चौकशा झाल्या नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याच्या साठी एक चांगली व्यवस्था उभी करताय, परंतु जे ठेवीदार आहेत या बँकांमधले, या विकास सोसायट्यांमधले, या पतसंस्थांमधले, त्यांच्या संरक्षणासाठी देखील मला असं वाटतं की सरकारने काहीतरी करणं गरजेचं आहे. इथं बच्चू भाऊंनी आता मुद्दा मांडला सचिवांच्या बाबतीमध्ये. मला आनंद होतो की मागच्या काळामध्ये पुन्हा एकदा वळसे पाटलांचं नाव घ्यावं लागेल, कारण त्याच काळामध्ये तो निर्णय आम्ही करू शकलो आणि पाठपुरावा करून संस्था नियुक्त सचिवांना देखील केडरचा दर्जा देण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी केला. आणि नाही, तुमच्या काळात त्याची अंमलबजावणी झाली असेल, परंतु वळसे पाटील साहेबांच्या काळामध्ये आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. राज्यमंत्री पंकज भोयरांना बोलून आम्ही मोठा सत्काराचा कार्यक्रम देखील त्यांचा अकोल्याला नगर जिल्ह्यामध्ये केला होता, कारण एक चांगला निर्णय आपण त्या माध्यमातून घेतला. त्या सचिवांना देखील काही सुविधा आपल्याला देता येतील का, त्यांच्यासाठी आपल्याला काही व्यवस्था करता येईल का, हे देखील आपल्याला या निमित्ताने करायचंय. खरं तर सोसायटी अडचणीत आली तर बँक अडचणीत येते, अशाच पद्धतीची ही चेन आहे. त्याच्यामुळे इथं जिल्हा बँकेच्या बाबतीत अनेक लोकांनी चर्चा केली, हे जिल्हा बँक चालली, ती जिल्हा बँक चांगली. खरं तर आज राज्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या जिल्हा बँका चांगल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. एक काळ असा होता की हे राज्य सहकारासाठी ओळखलं जात होतं. माझे आजोबा स्वतः 40 वर्ष राज्य बँकेचे संचालक होते, चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. भाऊसाहेब थोरातांचं नाव हे सहकारामध्ये आदराने घेतलं जातं. 50 वर्ष जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते, चेअरमन अनेक वर्ष नगर जिल्हा बँकेचे होते. आणि नगर जिल्हा बँक आजही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते.
दरेकर साहेबांनी सांगितलं, मुंबई जिल्हा बँकेचं नाव आजही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. पुणे जिल्हा बँक असेल, सातारा जिल्हा बँक असेल, या बोटावर मोजण्या इतक्या जिल्हा बँका आता चांगल्या राहिलेल्या आहेत. बाकीच्या जिल्हा बँकांची परिस्थिती ही अतिशय वाईट झाली आणि त्याचं मूळ कारण जर आपण पाहिलं तर त्याच्या मूळ कारणामध्ये परत विकास सोसायट्या हे देखील एक कारण असतं. कारण विकास सोसायट्या जर वीक झाल्या तर ती जिल्हा बँकेचं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे वीक होत असतं. त्यामुळं निश्चितच मला असं वाटतं की या बाबतीत देखील सरकारने विचार केला पाहिजे. सरकारने सभासदांचा विचार केला पाहिजे, ठेवीदारांचा विचार केला पाहिजे, या सोसायट्या जिवंत राहिल्या पाहिजे याचा विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीने मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आणि पतसंस्था तयार होत आहेत तेवढ्याच सुविधा आणि त्या सोयीसुविधा या राज्यातल्या पतसंस्थांना देखील मिळाल्या पाहिजे. हे देखील एक महत्त्वाचं या निमित्ताने मागणी आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने ऑडिटनुसार ABC ऑडिट वर्गीकरणानुसार काही सुविधा देण्याचा मल्टी स्टेटला निर्णय घेतला आहे. आपल्याकडं सुद्धा आपण सहकारी संस्थांचं ऑडिट केल्यानंतर त्यांना वर्ग देतो, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग. मात्र त्याच्यामध्ये इन्सेंटिवाइज आपल्याला ते करावं लागेल, प्रोत्साहन त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. अ वर्ग करणाऱ्या संस्थांसाठी 4 गोष्टी जास्तीच्या दिल्या पाहिजेत तर त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. पतसंस्थांना देखील 50 जे व्यवसाय विकास सोसायटीला करायला परवानगी ते करण्याची परवानगी त्या ठिकाणी दिली पाहिजे. एकंदरीतच हेतू जो आहे सरकारचा हे विधेयक आणत असताना तो व्यापक आणि चांगला हेतू निश्चितपणाने आहे. मात्र याचबरोबर अजून याबाबत एखादी बैठक आपण जर लावली तर निश्चितपणाने जे केंद्राचे सहकार मंत्री, कारण आम्ही ज्यावेळेस सहकार खात्याचा अभ्यास करतो आणि केंद्र शासनाच्या सहकार खात्याची जेव्हा माहिती घेतो तेव्हा इतकं काम केंद्राच्या सहकार खात्यामध्ये चाललेलं आहे त्या तुलनेने आपल्या राज्याच्या सहकार खात्यामध्ये काम चाललेलं दिसत नाही मंत्री महोदय. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की केंद्राच्या सहकार खात्याच्याला दिशादर्शक काम हे आपल्या राज्यांनी केलं पाहिजे. कारण आपलं राज्य सहकारामध्ये अतिशय नावाजलेलं राज्य आहे. विना सहकार नाही उद्धार या उद्देशाने आपण खऱ्या अर्थाने आजपर्यंत काम केलंय. त्यामुळे या विधेयकाचं स्वागत करत असतानाच या ज्या सूचना मी या निमित्ताने केलेल्या आहेत या संदर्भात देखील आपण काही स्पष्टीकरण करावं अशी माझी विनंती आहे.